हॅलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी 2024 साठी खूप इम्पोर्टंट अपडेट. पहा स्टुडंट्स, एम-एस-टी सी-ई-टी 2024 साठी रजिस्ट्रेशनच्या डेट्स इथं डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. सकाळीच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं, की एम-एस-टी सी-ई-टी साठी रजिस्ट्रेशन सुरू झालं. त्यासोबतच नवीन वेबसाईटसुद्धा लॉन्च झालेली आहे. जे की मी सकाळीच व्हिडिओमध्ये सांगितलं, ही जी नवीनवाली वेबसाईट आहे त्याबद्दल. पण आताच लगेच एक अपडेट आलेली आहे, की एम-एस-टी सी-ई-टीच्या डेट्स आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत, की तुम्हाला कधी फॉर्म फिल करायचा आहे, पी-सी-एम, पी-सी-बी एक्झाम देण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर त्याबद्दलच्या डेट्स आपण इथं पाहूया. तर पाहू शकता जसं आपण इथं खाली येतो या वेबसाईटवरती आपल्याला टेक्निकल टेक्निकल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे, नंतर इथं मेडिकल म्हणजे फार्मसी वगैरे. पण इथं आपण ऑलवरती जसे क्लिक करू, तर इथं एक नोटीस आपल्याला आजच्या डेटमध्ये पाहायला दिसते. इथं पाहू शकता ॲक्टिव्हिटी शेड्यूल फॉर ऑल सी-ई-टी रजिस्ट्रेशन फॉर अकॅडमिक इयर 2024 टू 25 आणि आजची काय इथं डेट आहे. म्हणजे सर्व सी-ई-टीसाठी रजिस्ट्रेशनच्या डेट्स इथं डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. ज्यासुद्धा सी-ई-टी जेवढ्या टाईपच्या सी-ई-टी आहेत महाराष्ट्रामध्ये एक्झाम्स होत असतात 2024 साठी त्यांच्या इथं रजिस्ट्रेशन डेट्स इथं डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. ओके. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी डेट्स पाहू शकता इथं. ही जी नोटीस आहे ऑफिशियली ही नोटीस आहे. ही पब्लिक नोटीस इथं देण्यात आलेली आहे आणि डेट पाहू शकता. डेट तर तशी 9 जानेवारी दिलेली आहे. ओके. 9 जानेवारीलाच ही नोटीस आलेली असेल, बट वेबसाईटवरती जे आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ते 11 जानेवारी ओके. म्हणजे आजच आलेली आहे. ठीक आहे. तर चला आपण इथे डेट पाहूया. ओके. तर हे जे डेट्स आहेत तुम्ही इथं पाहू शकता. नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे. सर्वात अगोदर नेम ऑफ सी कोणत्या सी आहे. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजेच तुम्हाला जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याची स्टार्ट डेट असणार आहे म्हणजे कधीपासून सुरू होते आणि एंड डेट म्हणजे कोणत्या तारखेला इथं फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे हे दिलेलं आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह सी एक्झामिनेशन डेट म्हणजे तात्पुरती सी परीक्षेच्या तारखा आहेत त्या इथं लास्टच्या कॉलममध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. तर चला आपण इथं पाहूया वन बाय वन. जसं की पाहू शकता बाकी अदर कोर्सेस जे आहेत तुम्ही इथं पाहून घ्या. ओके. इथं पाहून घ्या. त्यानंतर मेनली आम्ही जे इथं तुम्हाला करत असतो इम्पोर्टंट ते म्हणजेच पाहू शकता की एम-एस-टी सी-ई-टी, पी-सी-बी आणि पी-सी-एम ओके. पी-सी-बी आणि पी-सी-एमच्या सर्वात जास्त विद्यार्थी इथं सी-ई-टी एक्झाम देत असतात. तर पाहू शकता रजिस्ट्रेशन करण्याआधी कोणत्या डेट्स आहेत. पाहू शकता रजिस्ट्रेशन करण्याआधी 16 जानेवारी 2024 ते 1 मार्च 2024 ओके. 16 जानेवारी 2024 1 मार्च 2024 आणि पी-सी-एमसाठी 16 जानेवारी 2024 ते 1 मार्च 2024 म्हणजे 16 जानेवारीपासून ते 1 मार्चपर्यंत तुम्हाला पी-सी-एम आणि पी-सी-बी सी-ई-टी एक्झामसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता पहा आपण म्हटलं होतं की फेब्रुवारीमध्ये सुरू होतील, पण गुड न्यूजच आहे ना, तुमची इथं जानेवारीमध्ये 16 जानेवारीपासून इथं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. चांगली गोष्ट आहे. ओके. त्यासोबत आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते पाहिजेत तुमच्या कॅटेगरीनुसार तो व्हिडिओ येणार आहे. त्यासोबत रजिस्ट्रेशन ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं तो व्हिडिओ येणार आहे. त्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण की एव्हरी इयर दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम रजिस्ट्रेशन होईपासून तर पूर्ण तुमची ॲडमिशन होईपर्यंत विद्यार्थ्यांना फुल गाईडन्स प्रोव्हाईड करत असतो. तुम्हाला नोटीस आहे डेट्सची त्यासोबत एम-एस-टी सी-ई-टी जे मार्किंग स्कीम आहे, सिलॅबस आहे, ते तुम्हाला इथं मिळणार आहे. कुठं मिळणार मी सांगतो पहा. जे ॲप आहे आपलं नॉलेज क्रीडा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. ते डाउनलोड करा. डाउनलोड केलं ॲप की त्याच्यावरती तुम्हाला हे फ्री मटेरियल इथं पाहू शकता फ्री मटेरियल मोबाईलवरती ऑप्शन मिळेल. ओके. इथं आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता सी-ई-टी रजिस्ट्रेशनच्या डेट्स त्यासोबत सी-ई-टीचा जो सिलॅबस आहे, मार्किंग स्कीम आहे, त्याची पूर्ण तुम्हाला काय पी-डी-एफ इथं प्रोव्हाईड केलेली आहे फ्री मटेरियल या ऑप्शनमध्ये. ओके. इथं तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे. अजून काही सी-ई-टीची अपडेट आली त्यावरती तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक